अरे कोण आहे ते? अजिंक्य. अरे हा मोबाईल कोणाचा आहे? मोबाईल काढणं. नेमकी काय चर्चा झाली? काय मोबाईल काढणं? नाही, दादांनी आश्वासन दिलं की दादांनी मला सकारात्मक सांगितलं आणि सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल, तुमच्या वैष्णवीला न्याय मिळेल. सर समोर बघा सर. नाही, मागणी करायचं काय नाही, जे होईल ते म्हणले कोर्टात जो निकाल देईल तो होईल. न्याय व्यवस्थेवरती माझा विश्वास आहे. दादांनी जो शब्द दिला ते म्हणले की मी त्या शब्दाला वचनबद्ध आहे. तुम्ही काय मागणी केली की फास्ट ट्रॅक कोर्टात? हा, फास्ट ट्रॅक कोर्टात तो गुन्हा चालू नाही. वकिलाच्या बाबतीत काही तसं काही झालं नाही. ते म्हणले की होईल म्हणले. सकाळपासून जे नेते भेटायला आलते त्यांना तुम्ही हाणमार झालेले फोटो दाखवले, भीती काय घडली होती ते सांगितलं. दादांना ते सगळं तुम्ही सांगितलं? हो, सांगितलं. नेमकं काय दादांची तुमची चर्चा? नाही, सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या यांना मी समाधानी आहे की माझ्या वैष्णवीला न्याय मिळवून देईल याची त्यांनी ग्वाही दिली. सकाळी तुम्ही म्हणलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे, समोर बघा परवाना आहे आगवण्यांकडे, तर त्याबाबत दादांशी बोलणं झालं का तुमचं की आमच्या जीवाला धोका आहे बाबा, संरक्षण मिळावं किंवा त्यांचं शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा? हां, तसं झालेलं आहे. ते म्हणले की त्या गोष्टीचं मी पोलीस प्रशासन बघून घेईल, ते तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. दादांना तुम्ही सांगितलं की पोलिसांनी दिरंगाई केली किंवा? नाही, बाकीचं काही चर्चा झाली नाही. दादा आले, मी दादांचा आभारी आहे. मला वाटतं या क्षणी आणि याच्यापूर्वी पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि चांगला तपास केला. हो, सहकार्य केलं आणि चांगला तपास केला आणि न्याय मिळावा. ठीक आहे.